हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना. माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण आपल्या कामाला महत्त्व दिले तरच लोक त्याला महत्त्व देतील. ही ओळ खूप सखोल अर्थ सांगून जाते. आपण आपल्या कामाला महत्त्व दिले तरच लोक देतील. हे विधान स्वाभिमान, व्यावसायिक आणि यशाचा पाया आहे. तर आता याबद्दलच मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे. तर स्वतःचा दृष्टिकोन. जर तुम्हाला स्वतःलाच वाटत असेल की तुम्ही जे करत असलेले काम छोटे किंवा बिनमहत्त्वाचे आहे, तर तुमच्या वागण्यातून आणि बोलण्यातून ते समोरच्याला जाणवेल. जेव्हा आपण अभिमानाने आणि गांभीर्याने काम करतो तेव्हा लोक आपल्याकडे आदराने पाहतात. दुसरं म्हणजे कामाचा दर्जा, क्वालिटी. जेव्हा तुम्ही कामाला महत्त्व देता तेव्हा तुम्ही त्यात चुका कमी करता आणि उत्तम रिझल्ट देता. आपल्या कामाची ही परफेक्शन पाहून लोक आपल्या कामाची दखल घ्यायला लागतात. म्हणून ज्यावेळी आपण आपलं काम करू ते अगदी मनापासून करायचं आणि एकदम छान अशी क्वालिटी द्यायची. जेव्हा आपली क्वालिटी छान असते ना आणि रिझल्ट पण छान असतो ना, त्यावेळी आपल्याला कोणाला ओरडून सांगायची गरज पडत नाही की मी छान काम करते. हे काम आपलं अगदी बारकाईने केलेलं जे काम असतं आणि क्वालिटी जर छान असेल ते समोरच्यांना ते आपोआप कळतं आणि त्या कामाची आपल्याला दखल द्यायला लागतात. म्हणतात की तुमचं काम छान आहे आणि अजून आपल्याला प्रोत्साहन भेटतं बरं का यामधून सुद्धा. त्यामुळे आपल्या कामाचा दर्जा नेहमी चांगला असायला हवा. नंतरचं आहे शिस्त आणि वेळेचं पालन. आपल्या कामाला महत्त्व देणारी व्यक्ती नेहमी वेळेवर काम पूर्ण करते. आपली ही शिस्तच इतरांना आपला आदर करायला भाग पाडते. त्यामुळे वेळेचं पालन करायचं. वेळेवर घेतलेले कामं वेळेच्या अगोदर आपण पूर्ण करायचे असतात आणि वेळेला ते कस्टमरला सुद्धा द्यायचे असतात. यामुळे पण आपल्या कामावर खूप जास्त फरक पडतो आणि यावरून आपली शिस्त दिसते. आपण किती वेळेचे पालन करतो, वेळेची मर्यादा, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन जर काम केलं ना, तर आपल्या खरंच आदर इतर लोक करत असतात आणि त्या करायला भाग पाडते. ती म्हणजे आपले असलेली शिस्त आणि आपलं वेळेचं पालन, वेळेचं नियोजन, या सगळ्या गोष्टी. आणि चौथं आहे प्रामाणिकपणा. आपण जेव्हा आपलं काम करत असतो, म्हणजेच आपलं काम कुठलंही असो, ते काम करताना प्रामाणिकपणा, हॉनेस्टी असल्यास लोकांचा विश्वास निर्माण होतो. अधिकाधिक लोक आपल्याशी जोडले जातात ते फक्त प्रामाणिकपणामुळे. आपण किती काम करतो, कसं करतो, याचबरोबर प्रामाणिकपणे करतो की नाही हे सुद्धा महत्त्वाचं असतं बरं का. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये म्हणजे ते काम कुठलंही असो, त्यामध्ये प्रामाणिकपणा खूप गरजेचा असतो. पाचवा आहे सातत्य आणि प्रयत्न. आपल्या कामामध्ये सातत्य आणि उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्न केल्यास त्याचे तपशील लोक नक्कीच समजून घेतात बरं का. त्यामुळे सातत्याने प्रयत्न करायचं आणि जेव्हा आपण सातत्याने प्रयत्न करत असतो तेव्हा अधिकाधिक आपलं काम हे चांगलं होत असतं. म्हणजे जेवढी आपली प्रॅक्टिस होते तेवढं काम अधिक होतं. त्यामुळे खंड न घेता सातत्याने आपलं काम करत राहायचं. सहावा आहे दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी. काम लोकांसाठी आणि लोकांशी जर असेल ना आपलं, तर त्याचे यश अधिक प्रभावी ठरत असतं. आणि नंतरचं असतं विश्वासार्हता. जेव्हा आपण आपल्या कामावर श्रद्धा ठेवतो तेव्हा इतरांना त्याचे महत्त्व हे कळत असते. आपली जर आपल्या कामावर श्रद्धा नसेल, उठेल सुटेल जेव्हा आपण सुट्ट्या घेऊ किंवा कधी काम करू किंवा कधी नाही करू असं जर केलं तर आपण यात अयशस्वी ठरतो. त्यामुळे आपण आपल्या कामाला महत्त्व द्यायचं आणि कामावर श्रद्धा ठेवायची. त्यानंतर आहे दीर्घ संघर्ष. कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये यश मिळवण्यासाठी कामाची बांधिलकी आणि दीर्घ संघर्ष खूप महत्त्वाचा असतो.
आता आपण कुठलंही काम करतो आणि सुरुवातीलाच आपल्याला यश भेटेल असं नाही बरं का. तर त्यासाठी ना आपल्याला थोडासा संयम ठेवायचा असतो आणि हे जे काही कामाची सुरुवात करतो ना आपण, ते काम सतत सातत्याने करत राहायचं. म्हणजे बांधिलकी म्हणजे टिकवून ठेवायची कामाची. आणि त्यामुळेच आहे ना आपलं काम आणि यश हे काही लांब नाही राहत. थोडंसं म्हणजे आपल्याला संघर्ष करावंच लागतं आणि त्यानंतरच यश हे भेटत असतं. पण संघर्ष केल्यानंतर यश हे नक्की भेटतं बरं का. थोडीशी वाट बघावी लागते, पण यश हे भेटतं. कारण कुठलंही काम आपण जे करत असतो ते काही वाया जात नाही. आपल्याला कधी ना कधी यश हे नक्की मिळत असतं. आणि नंतरचं आहे स्वमहत्त्व व लोकमान्यता, सेल्फ इम्पॉर्टन्स अँड पॉप्युलॅरिटी. तर जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामाला गांभीर्याने आणि निष्ठेने हाताळताना, तेव्हा आपल्या कामातील कौशल्य आणि बाहेर येत असतं बरं का. त्यामुळे लोक आपल्याकडे आपोआप आकर्षित होतात. जेव्हा आपलं काम नीटनेटके असो आणि छान असतं नाही का, तेव्हा लोक आपल्याला म्हणजे नाही का, लोकांना बोलवण्याची गरज पडत नाही. ते आपोआप येत असतात आपल्याकडे. आणि नंतरचं आहे गुणवत्ता. तर गुणवत्ता म्हणजे क्वालिटीज. तर आपल्या कामावर आपले प्रेम आणि समर्पण त्या कामाची गुणवत्ता सुधारते. काम उत्कृष्ट जर असेल तर लोक नक्कीच त्यावर प्रतिक्रिया म्हणजे फीडबॅक देतात आणि ते पसंतसुद्धा करतात. परिणाम, जेव्हा आपण आपलं काम निष्ठेने करतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या नजरेत पडतो बरं का. आणि आपल्या कामाचा परिणाम म्हणजे चांगलं किंवा वाईट हे पूर्ण आपल्यावर डिपेंड असतं. जर आपण जर चांगल्या क्वालिटी दिली लोकांना, व्यवस्थित आणि बारकाईने जर कामं करून दिली ना, आणि गडबड करायची नाही बरं का कुठल्या कामामध्ये. सुरुवातीला जेव्हा आपण काम करत असो, सपोज आता टेलरचं आहे तर ब्लाऊज शिवते मी. तर सुरुवातीला काय होतं, आपण नवीन नवीन असतो तर ब्लाऊजची फिनिशिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात. आणि कसं असतं, सुरुवातीला जेव्हा आपण नवीन नवीनच ब्लाऊज शिकत असतो आणि शिवत असतो मेन म्हणजे, आणि बाहेरचे ब्लाऊज घेतो, घरातल्यांचं कसं पण चालतं, पण जेव्हा बाहेरचे कस्टमर आपल्याकडे येत असतात त्यावेळी त्यांचं हे ना ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि चांगलंच द्यायचं असतं आपल्याला शिवून सुरुवातीलाच. कारण मग ज्यावेळी आपण सुरुवातीला जर बारकाईने जर काम केलं तरच ते नंतर कस्टमर आपल्याकडे येत असतं. जर आपण घाई गडबडीने आणि असंच ब्लाऊज म्हणजे नाही का बारकाईने जर नाही शिवलं, गडबड केली आणि जर देऊन दिलं त्यांचं शिवून, तर ते कस्टमर त्यावेळी तर काही बोलणार नाही, पण नंतर मात्र ते आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे आपल्या कामावर परिणामसुद्धा त्या गोष्टीचा होतो. तर त्या गोष्टी म्हणजे नाही, जे परिणाम असतात ते आपल्यावरच असतात, डिपेंड असतात. आपण कसं काम करतो, काय करतो, हे सगळं आपल्या स्वतःवर असतं. त्यामुळे ना काम करताना घाई गडबड करायची नाही सुरुवातीला. जोपर्यंत आपण त्या कामामध्ये एकदम परफेक्ट होत नाही तोपर्यंत ना सावकाश सांभाळून सगळ्या गोष्टी नीटनेटक्या बघून वारंवार चेक करून या गोष्टी करायच्यात. खरंच ते आपल्या कामाची पावती असते बरं का. जसं आपण काम करू तसं आपल्याला रिस्पॉन्स भेटत असतो आणि तसे तसे आपले कस्टमरसुद्धा वाढत असतात. म्हणून आपल्या कामाची क्वालिटी आणि परिणाम तपासूनच आपण काम करायचं. आणि करायचं म्हणून करायचं नाही कुठलंच काम, तर त्याचा आपल्याला नक्की फायदाच झाला पाहिजे याचमुळे करायचं. नाहीतर मग त्या गोष्टीच्या नादी लागायचं नाही. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, जे आपण योग्य करू शकतो तेच काम करायचं. आणि आपल्यामध्ये कॉन्फिडन्स पण ठेवायचा. म्हणजे नाही का, आपण आपल्यावर डिपेंड असतं. आपला कॉन्फिडन्स जर हळला तर मग आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा, आत्मविश्वास ठेवायचा आणि कामाला सुरुवात करायची. आणि मस्त मूड असा फ्रेश ठेवायचा. कारण मानसिक जर म्हणजे नाही का आपली स्थिती चांगली असेल ना,
तर आपण चांगलं काम करू शकतो. जर आपली मानसिक स्थितीच खराब असेल तर आपल्याच्याने कुठलंच काम म्हणजे किती परफेक्ट जरी असेल ना त्या कामामध्ये तरीसुद्धा होऊ शकत नाही आपल्याकडून. त्यामुळे एकदम फ्रेश माइंडमध्ये कामाला सुरुवात करायची. नक्की सगळ्या टिप्स फॉलो करा. थोडक्यात काय, स्वतःच्या कामावर विश्वास आणि निष्ठेने कष्ट केल्यास लोक आपल्या कामाची दखल घेतात आणि आपला आदर देखील करतात. त्यामुळे स्वतःच्या कामाचं महत्त्व समजून घ्या आणि इतरांनाही समजून म्हणजे नाही का द्यायला शिका. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.